नमस्कार मंडळी, अर्चना लाईफस्टाईल या चॅनल मध्ये तुमचे मनापासून सर्वांचे स्वागत आहे। सकाळची घाई असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो, काहीतरी झटपट आणि चवदार खायचे, पौष्टिक खावंसं वाटते, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम मऊशार आणि तरीही सुटसुटीत अशी शेवयाची खिचडी किंवा शेवयाचा उपमा असं म्हणतात। बऱ्याच जणांची तक्रार असते की शेवया चिकट होते, पण मी आज अशा काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमची खिचडी एकदम सुटसुटीत होईल। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। शेवयाची खिचडी बनवण्यासाठी इथे मी शेवया घेतल्या आहेत। मी इथे दोघांसाठी शेवया बनवणार आहे, त्याप्रमाणे शेवया घेतल्या आहेत। तर इथे मी छोटा एक कांदा घेतलाय, एक टोमॅटो घेतले, 2 मिरच्या हिरव्या कट करून घेतल्यात आणि थोडंसं लसूण घेतलंय आणि थोडीशी मसूर डाळ घेतलेली आहे। इथे मी जे शेवया घेतल्या आहेत ते मंद आचेवर भाजून घेतलेल्या आहेत। आता मी कढईमध्ये 1.5 माप तेल ओतून घेते। शेवया भाजायचा व्हिडिओ नाही दाखवला कारण की शेवया नॉर्मल तर भाजून घ्यायच्या असतात। गॅस मीडियम करून त्यावर शेवया टाकून फक्त 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे। आता आपण तेलामध्ये मोहरी टाकून घेतली। सुरुवातीला मोहऱ्या तडतडल्यात त्यामध्ये जिरे टाकून घेतले। आता त्यामध्ये आपण कट केलेला लसूण टाकून घेऊया। तेलामध्ये छानपैकी लसूण लाल होऊ द्यायचा। शेवयाची खिचडी कोणाकोणाला आवडते ते मला कमेंट करून सांगा। आता आपण यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत। कांदा छानपैकी ब्राऊन कलरचा होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा तेलामध्ये। शेवयाची खिचडी दिसल्याच्या नंतर कोणाकोणाला रूमवरचे दिवस आठवतात ते मला कमेंट करून सांगा, कारण की मला तर रूमवरचे दिवस आठवतात, कारण की अशी खिचडी आम्ही रूमवर म्हणजे आठवड्यातून 2दा तरी करायचो। आता त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊया। स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा चपाती भाजी खाऊ वाटत नसली तर अशा प्रकारची खिचडी करून खाल्ला तर एकदम पोटभरीचा नाश्ता होतो आणि जंक फूड पण होत नाही। त्यामुळे अशा प्रकारची खिचडी घरच्या घरी आपण करून खाऊ शकतो। कांदा छानपैकी परतत आलेला आहे, त्यामध्ये आता मी टोमॅटो टाकून घेते। टोमॅटो छान परतत आलेले आहे, त्यामध्ये मी मसूर डाळ टाकून घेते। बघा, ही रेसिपी खूप सिंपल आहे पण एवढी टेस्टी होते ना, मसूर डाळीमुळे खिचडीला खूपच टेस्टी येते। एकदा अशा प्रकारची खिचडी करून बघा। जास्त त्यात मसाले ते घालण्यापेक्षा अशा प्रकारची एकदम सिंपल अशी खिचडी एकदा करून बघा आणि मला सांगा की तुमची खिचडी कशी झाली होती ती। तुम्ही अशा प्रकारे एकदा खिचडी केलात ना, सारखं सारखं अशाच पद्धतीने खिचडी करणार। त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकून घेतले। छोट्या चमच्याने 1 चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा हळद टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आता इथे मीठ टाकताना एक लक्षात घ्यायचं, कारण की शेवयामध्ये भरपूर असं चवीनुसारच मीठ टाकलेलं असतं, त्यामुळे थोडंसं मीठ कमी टाकायचं म्हणजे बरोबर चव होते। आता इथे आपली फोडणी तयार होत आलेली आहे, त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी ओतून घेते। शेवयाची खिचडी चिकट होऊ नये म्हणून काळजी घ्यायची। शेवया भाजून घ्यायच्या आणि आपण फोडणी दिल्याच्या नंतर पाण्याला ज्यावेळेस उकळी फुटते त्यावेळेस त्यामध्ये शेवया टाकायच्या। असं केल्याने शेवया आपल्या चिकट होत नाही आणि आपला भात सुटसुटीत मोकळा एकदम होतो। आता यामध्ये भाजून घेतलेले शेवया टाकून घेते। अशा प्रकारे जर तुम्ही खिचडी केली तर तुमची खिचडी एकदम मऊसूत आणि एकदम सुटसुटीत होणार आहे। एकदा करून बघा। आता इथे मस्तपैकी पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायच्या शेवया। त्यासोबतच आपली मसुरीची डाळ पण शिजल्या जाते। आपली मसुरीची डाळ शिजली की म्हणजे शेवया झाल्या असं समजायचं।
शेवयामध्ये तुम्ही यामध्ये शेंगदाणे, वटाणे काही पण टाकू शकता, पण मला जास्त मसाला आवडत नाही, त्यामुळे मी एकदम सिंपल अशी खिचडी करते. तर तुम्हाला ही सिंपल खिचडी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आता इथे मी तुम्हाला दाखवत आहे की ते एकदम सुटसुटीत असा भात तयार झालेला आहे, एकदम छानपैकी. आता मी प्लेटमध्ये सर्व केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता एकदम सुटसुटीत, मोकळी आणि मऊसूत, टेस्टी, पौष्टिक अशी खिचडी तयार झालेली आहे. शेवयाच्या खिचडीमध्ये मी अजिबात कोणताही मसाला वापरलेला नाही, फक्त आपला धनिया पावडर, लाल तिखट आणि हळदच टाकली आहे. अशी एकदम सिंपल खिचडी करून बघा, खूप टेस्टी आणि खूप सुंदर लागते. आपल्या हेल्थसाठी पण खूप छान आहे, पित्त वगैरे काहीच होत नाही. आता त्यावर छानपैकी आपली कोथिंबीर टाकायची हिरवीगार आणि मस्तपैकी प्लेटमध्ये वाढून घ्यायची. त्यावर छानपैकी लिंबू पिळायचा आणि त्यासोबत मस्तपैकी कांदे तोंडी लावायला घ्यायचं. तर बघा किती सुंदर आणि मस्त कल्पना आहे. अशा प्रकारची शेवयाची खिचडी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी अर्चना लाईफस्टाईल या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.